तर मंडळी आजचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो YouTube चॅनलवरती आपला ऑप्शन इंजिनबद्दल सर्वोत्तम व्हिडिओ बनणार आहे. असं मी काय म्हणतोय, की मार्केटमध्ये आपल्याला आज एक मी तुम्हाला अशी कन्सेप्ट सांगणार आहे. ती जर कन्सेप्ट समजली ना, तर मार्केटमध्ये फक्त तुम्ही 2 सेकंदात आज मार्केट वरती जाऊ शकतं, की खाली जाऊ शकतं हे फाइंड आउट करू शकता. हे 2 सेकंद तुम्हाला हे फाइंड आउट करण्यासाठी खूप आहेत. हे कन्सेप्ट काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. ही कन्सेप्ट आहे ती आहे पी-सी-आर. तुम्ही नक्कीच पी-सी-आर हे नाव ऐकलं असेल. तर पी-सी-आर म्हणजे काय असतं? तर ह्याचा सिम्पली जो लाँग फॉर्म आहे तो आहे पुट आणि दुसरा आहे सी म्हणजे तो आहे कॉल आणि तिसरा जो आहे तो आहे रेशिओ. त्याला आपण म्हणतो पुट कॉल रेशिओ. तर हा सिम्पली एक रेशिओ असतो जो आपल्याला मार्केटमध्ये मार्केटवरती जाणार की खालती जाणार हे फाइंड आउट करण्यास मदत करत असतो. तर हा रेशिओ कसा असतो की यामध्ये आपल्याला काय करायचं असतं पुट जो काय असेल ओपन इंटरेस्ट त्याला डिवाइड करायचं असतं कॉलच्या ओपन इंटरेस्टने. तर हा जो रेशो असतो याला आपण म्हणतो पी-सी-आर. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं पुट साईडच्या ज्या पोझिशन असतील त्यांची व्हॅल्यू इथे वरती पुट करायची आणि कॉल साईडच्या पोझिशन ज्या असतात ना त्यांची पोझिशन आपल्याला खाली पुट करायची असतं. यासाठी आपल्याला तुम्ही जर पाहिलं तुम्हाला इथे खूप जास्त व्हॅल्यू पाहायला मिळतील. इकडे पुट साईडच्या पोझिशन पाहायला मिळतील, इकडे कॉल साईडच्या पोझिशन पाहायला मिळतील. तर मार्केटमध्ये ह्या पोझिशन तुम्हाला खूप जास्त पाहायला मिळतील. हे जर कन्फ्युजन करायचं नसेल, तर मार्केटमध्ये तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तुम्हाला ऑप्शन चेनच्या खाली यायचं आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळेल. ती जर पाहिलं तुम्हाला समजेल, की इथे जे पोझिशन आहेत, ते आहेत टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ पुट, टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ कॉल साइड आणि ही जी पोझिशन आहे इकडच्या साईडची, ही आहे टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ पुट साइड. तर टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ कॉल साइड डिवाइड बाय टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ पुट साइड. अशा प्रकारे आपल्याला ते गोष्टी पाहायला मिळतील. तर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, आपल्याला पी-सी-आरनुसार मी सांगितलं होतं, की आपल्याला काय करायचं आहे, पुट डिवाइडेड बाय कॉल करायचा आहे. तर पुटच्या ज्या टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ पुट साइड, तर टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ पुट साइड जो असेल, त्याला आपल्याला टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ कॉल साइडने सिम्पली डिवाइड करून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथे पाहायला मिळेल, टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ पुट साइड किती आहे? तर आपल्याला इथे पाहायला मिळेल, की टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ पुट साइड आहे 7,68,167. तर आपण सिम्पली पहिले 3 आकडे घेऊयात आणि बाकी 3 आकडे सोडून देऊयात. तर इथे आपल्याला पाहायला मिळेल, जो टोटल ओपन पुट साइड आहे, तो आहे 768 आणि इकडल्या साईडचे मागचे 3 आकडे जर सोडून दिले, तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल, ती व्हॅल्यू आहे, ती आहे. तर इथले 3 आकडे जर सोडून दिलेत, तुम्हाला जी व्हॅल्यू पाहायला मिळेल, ती आहे 1090. तर आता हे सिम्पली आपल्याला रेशिओ फाइंड आउट करून घ्यायचा आहे. तर हे सिम्पली कॅल्क्युलेशन करा आणि तुम्हाला एक व्हॅल्यू जी येईल ना, ती असेल तुमचा पी-सी-आर. तर ही व्हॅल्यू येईल ना, ती तर आता आपण कॅल्क्युलेशन करून घेऊयात. तर आपलं कॅल्क्युलेशन जे आहे ना, ते आलं आहे 0.70. तर ही जी आहे व्हॅल्यू आहे ना, ही आली आहे 0.70. तर हा आपला पी-सी-आर झाला 0.70. तर सिम्पली कन्सिडर करा, की मार्केटमध्ये जर वरच्या साईडने जर पोझिशन असतील आपल्याला सिम्पली 1090 आणि खालच्या साईडने जर असतील 768 तर अशा वेळेस आपला पी-सी-आर किती येऊ शकतो? तर 1090 डिवाइड बाय जर 768 जर केलं, तर अशा वेळेस आपला जो पी-सी-आर आहे, तो येऊ शकतो 1.41. म्हणजे पी-सी-आरच्या ज्या व्हॅल्यू आहेत ना, ह्या साईडचा जो टोटल ओपन इंटरेस्ट आहे आणि ह्या साईडचा जो टोटल ओपन इंटरेस्ट आहे, याच्यावरती डिपेंड असतात. मग आपल्या ज्या व्हॅल्यू आहेत, ह्या शक्यतो इकडल्या साईडच्या ओपन इंटरेस्ट आणि इकडच्या साईडच्या ओपन इंटरेस्टचा रेशिओ असतो. त्यामुळे ह्या व्हॅल्यूज आपल्याला संपूर्ण मार्केट वरती जाणार की खाली जाणार हे सांगत असतात. तर ह्या व्हॅल्यू नेमक्या किती पाहिजे हे चला पाहूयात. तर पी-सी-आर हा आपला जर 1 असेल, म्हणजे हा जर तर पी-सी-आर नेमका किती पाहिजे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर मंडळी मार्केट आज वरती जाणार की खाली जाणार हेच आपल्याला ओळखण्यासाठी आपल्याला पी-सी-आर किती पाहिजे हे आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे. तर आपल्याला जर इकडच्या साईडच्या टोटल पॉईंटच्या पोझिशन आणि इकडच्या साईडच्या टोटल लेव्हलचं पोझिशन जर आपल्याला सेम पाहायला मिळाल्या, तर अशा वेळेस आपल्याला जर समजा 70 इकडच्या साईडच्या आणि इकडच्या साईडला 70 तर असे जर पाहायला मिळालं, तर आपल्याला जो रेशो मिळत असतो ना, तो 1 मिळत असतो. मग ह्या 1 सिम्पली इंडिकेट करतो की मार्केटमध्ये दोन्ही साइडने सेम पोझिशन असल्यामुळे मार्केट आता एक साइडवेज ट्रेडमध्ये जाऊ शकतं. तर अशा वेळेस मार्केटमध्ये जेव्हाही पी-सी-आर हा 1 असेल, अशा वेळेस मार्केट हे न्यूट्रल असतं. दोन्ही साइडने सेम पोझिशन असतात. अशा वेळेस मार्केट हे कन्सोलिडेट करत असतं आणि अशी वेळ जी वेळ असते ना, हे तुम्हाला नो ट्रेड म्हणजे ट्रेड न करण्याची वेळ असते. खूप सारे लोक काय करतात, अशाच वेळेस ट्रेड करून बसतात आणि मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसा घालून बसतात. तर सिम्पली कन्सिडर करा, की मार्केटमध्ये पी-सी-आर जर 1 असेल किंवा 1च्या खाली 0.95 ते 1.05 ह्या रेंजमध्ये जर असेल, तर मार्केट हे असेल न्यूट्रल. हे न्यूट्रल मार्केटमध्ये मार्केटमध्ये आपल्याला ट्रेड कधीही करायचं नसतं. तर पी-सी-आर
जर 0.95 किंवा 1 पेक्षा जर कमी असेल, तर अशा वेळेस जर आपला पी-सी-आर आला 0.7, तर अशा वेळेस 0.7 जेव्हा पी-सी-आर असेल ना, अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? तर मार्केटमध्ये जेव्हाही पी-सी-आर हा 1 पेक्षा कमी असतो ना, तर अशा वेळेस मार्केटमध्ये कॉल रायटर्सच्या पोझिशन जास्त असतात. तर अशा वेळेस मार्केट हे जेव्हाही पी-सी-आर 1 पेक्षा कमी असेल, तेव्हा मार्केटमध्ये आपलं काय करायचं असतं बाय तर पुट. तेव्हा मार्केटमध्ये पी-सी-आर 1 पेक्षा कमी असतो ना, अशा वेळेस मार्केट हे खाली जात असतं आणि अशा वेळेस आपल्याला मार्केटमध्ये पुट बाय करायचा असतो. तर त्याचबरोबर जर पी-सी-आर 0.6 असेल, तर हे सिम्पली इंडिकेट करते की मार्केट खाली जाणार आणि मार्केटमध्ये आपल्याला पुट बाय करायचा आहे. 0.8 असेल तरी मार्केटमध्ये हा पी-सी-आर 1 पेक्षा कमी असल्यामुळे मार्केट हे खाली जात असतं आणि मार्केटमध्ये आपल्याला पुट बाय करायचा असतो. तर सिम्पली जर मार्केटमध्ये पी-सी-आर जर मोर दॅन 1 असेल, तर आपण काय करू शकतो? तर मग पी-सी-आर जर 1 पेक्षा जास्त असेल, म्हणजे आपला पी-सी-आर जर 1.25 असा असेल किंवा 1.14 असेल, 1.16 असेल, असा असेल, म्हणजे तो 1 पेक्षा जर जास्त असेल, तर अशा वेळेस मार्केटमध्ये आपल्याला त्या दिवसात कॉल बाय करायचा असतो आणि मार्केट हे आपण म्हणू शकतो, की मार्केट हे आज बुलिश राहणार आहे. मार्केटमध्ये तुम्हाला सिम्पली जर पी-सी-आर 1 पेक्षा जास्त असेल, तर आपल्याला कॉल बाय करायचा. पी-सी-आर 1 पेक्षा जर खाली असेल, तर आपल्याला पुट बाय करायचा. एवढं लक्षात ठेवायचं आणि मार्केटमध्ये फक्त 1 सेकंदात आपल्याला मार्केट एनालिसिस करता येऊ शकतं. तर म्हणजे हा रेशिओ कसा फाइंड आउट करायचा हे तुम्हाला समजलं असणार. आपलं काय करायचं, टोटल ओपन स्टॉप पुट साइड पहिल्यांदा घ्यायचा पुट साइड आणि त्याला डिव्हाईड करायचं टोटल ओपन स्टॉप कॉल साइड आणि आपल्याला जो रेशिओ जो मिळेल त्याला आपण म्हणतो पी-सी-आर. हा रेशिओ 1 पेक्षा जर कमी असेल, तर आपलं मार्केट हे खाली जाणार. तोच रेशिओ जर 1 पेक्षा जास्त असेल, तर आपलं मार्केट वरती जाणार आणि तोच रेशिओ 1 च्या आसपास जर असेल, तर आपलं मार्केट हे न्यूट्रल राहणार. जेव्हाही मार्केटमध्ये पी-सी-आर 1 पेक्षा जास्त असेल ना, तर मार्केटमध्ये जेव्हाही मार्केट रिट्रासमेंटला येतं, अशा वेळेस आपल्या इथे कॉल बाय करत असतो आणि मार्केट इथून पुन्हा वरती जात असतं. पुन्हा एकदा रिट्रेसमेंटला येईन इथे कॉल बाय करायचा आणि मार्केट इथून वरती जाणार. त्याचप्रमाणे पी-सी-आर जर 1 पेक्षा जर कमी असेल, तर मार्केट जेव्हा एक मोठा मूव्ह दिल्यानंतर जेव्हा रिट्रेसमेंटला येईल इथे आपल्याला पुट बाय करायचं, मार्केट खाली जातं. पुन्हा एकदा वरती आलं, आपल्या इथे पुट बाय करायचं, मार्केट हे खाली जातं. ह्या सिम्पली गोष्टी असतात. ह्या गोष्टी जर समजल्या तर मार्केटमध्ये खूप जास्त नॉलेज असण्याची गरज नाही. तुमचा माइंडसेट जर प्रॉपर असेल, तर मार्केट पैसा बनवू शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.